मी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी लोकांच्या सातत्यानं तक्रारी असतात। आमच्या या परिसरातील जे नगरसेवक आहेत, आमचे बांधकाम सभापती रमेशजी सोळसे, पाणीपुरवठा सभापती शैलेशजी वडनेरे, त्याचप्रमाणे आमचे प्रदीपजी गीते आणि आमच्या संपूर्ण कात्रप शिरगाव परिसरामध्ये आणि शिवाजी चौक परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून या गॅस गळतीचा सातत्यानं त्रास त्या ठिकाणी होत आहे। आणि आज सकाळी तर त्याचा कहर केला। आज सकाळी साधारणपणे 8:30-9च्या आसपास प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गॅस गळती होऊन संपूर्ण कात्रप शिरगाव परिसरामध्ये लोकांचे डोळे चुरचुरणे वगैरे असे मोठे प्रकार त्या ठिकाणी होत होते। आणि लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्याच्या नंतर आम्ही या बाबतीमध्ये एमआयडीसी प्रशासनाला त्या ठिकाणी सांगितलं, परंतु गेल्या अनेक दिवसापासून या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। आम्ही एमआयडीसीच्या उद्योजकांची सुद्धा नगरपालिकेमध्ये बैठक लावली आणि त्यांना आम्ही सक्त ताकीद दिलेली आहे की या बाबतीमध्ये तुम्ही उपाययोजना, कठोर उपाययोजना करा, परंतु त्याच्यावर काहीही उपाययोजना होत नाहीत असं आमचं निदर्शनास आल्यानंतर आम्ही आता बदलापूर पोलीस स्टेशनला या बाबतीमध्ये एक त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्या ठिकाणी करणार आहोत। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन बेल्टसाठी झाडांसाठी प्लॉट आहेत। कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे की आम्हाला हे प्लॉट द्या। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर झाडं लावली तर त्या ठिकाणी नायट्रोजन शोषण करून किंवा कार्बन डायऑक्साईडचं शोषण ती झाडं करतील आणि या परिसरातलं प्रदूषण कमी होईल। परंतु एमआयडीसी प्रशासन पण या बाबतीमध्ये अतिशय उदासीन आहे। हे सगळे ग्रीन बेल्टचे प्लॉट आहेत, हे अनेक उद्योजकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याला एमआयडीसीचे अधिकारी साथ देत आहेत। एमपीसीबीचे अधिकारी सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय उदासीन आहेत। सातत्यानं वारंवार तक्रारी करून सुद्धा त्या बाबतीमध्ये कुठलीही कारवाई होत नाही। बदलापूरकर दररोज प्रदूषणाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत। या बाबतीमध्ये माननीय आमदार महोदयांनी विधानसभेमध्ये सुद्धा आवाज उठवलाय। माननीय पर्यावरण मंत्र्यांकडे या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे। एमपीसीबीच्या अधिकारी आणि एमआयडीसीचे अधिकारी उदासीन आहेत। बदलापूर शहरातली एमआयडीसी ही बदलापूरसाठी वरदान ठरवायच्या ऐवजी आता शाप ठरते का काय अशी परिस्थिती जागेवर निर्माण झालेली आहे आणि या परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होतोय। त्याच्यातनं मुक्तता करण्यासाठी आम्ही आता पोलीस स्टेशनला यांच्यावर गुन्हा दाखल करतोय आणि पोलिसांकडे मागणी करणार आहोत की संबंधित कंपन्यांचा शोध घ्या। एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही इशारा देतो की तुम्ही या बाबतीमध्ये जर कारवाई केली नाही तर आम्ही या बाबतीमध्ये उपोषणासारखी सुद्धा मार्ग अवलंबू, कारण नागरिकांच्या आरोग्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे। आणि आमची एमआयडीसी प्रशासनाला मागणी आहे की कुळगाव बदलापूर नगरपालिकेने बजेटमध्ये झाडं लावण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रोव्हिजन केलेली आहे। आमच्याकडे ज्या ज्या मोकळ्या जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण करतोय। तुमच्या परिसरामध्ये असणारे सगळे ग्रीन बेल्ट आहेत ते आमच्या ताब्यात द्या, आम्हाला त्यांची मालकी नको आहे, परंतु त्या ग्रीन बेल्टवर झाडं लावण्यासाठी त्या जागा आम्हाला उपलब्ध करून द्या, जेणेकरून आम्ही ती झाडं त्या ठिकाणी लावू आणि या परिसरामध्ये ग्रीनरी चांगली फुलू। आमचे सगळे सभापती, आमच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष या बाबतीमध्ये सातत्यानं आग्रही आहेत। माझी या निमित्तानं पोलिसांना विनंती आहे की तुम्ही यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि याचा शोध घ्या आणि नागरिकांची प्रदूषणातून मुक्तता करा। या बाबतीमध्ये सविस्तर माहिती सुद्धा आमचे शैलेश वडनेरे साहेब आणि आमचे आरोग्य सभापती किरण भोईर, बांधकाम सभापती या बाबतीत सांगतील। आणि या बाबतीमध्ये शैलेशजी वडनेरे असतील, आमचे रमेश सोळसे असतील, प्रदीप गीते असतील, यांच्या प्रभाग तर सगळ्यात जास्त सफरर आहेत। तर त्याच्यामुळे नागरिकांच्या प्रचंड तक्रारी त्या ठिकाणी येतात। तर या बाबतीमध्ये पोलिसांनी कारवाई करावी अशी आमची पोलिसांकडून अपेक्षा आहे। किरणजी, आपण आरोग्य सभापती आहात, खरं तर आरोग्याशीच हा खेळ केला जातोय, काय सांगाल, काय भूमिका असणार आहे? कारण की अद्याप ती कंपनी कोणती ते कळू शकलं नाही एमआयडीसीच्या। नाही, खऱ्या अर्थाने अनेक वर्षापासून हा जो प्रश्न आहे हा प्रलंबित आहे आणि या संदर्भामध्ये प्रदूषणाच्या बाबतीमध्ये असेल किंवा ज्या एमआयडीसीमध्ये ज्या काही कंपन्या असतील, आमच्या नगराध्यक्ष महोदयांनी त्या संदर्भामध्ये एक नगर परिषदेमध्ये एक बैठक देखील केली होती आणि या बैठकीमध्ये एमपीसीबीचे अधिकारी होते। त्यामध्ये प्रामुख्याने संभाजी शिंदे आणि शैलेशजी वडनेरे आम्ही एक मागणी केली होती की तुमचं त्यांच्यावर मॉनिटरिंग काय आहे, तुम्ही त्यांचं कसं काय त्याच्यामध्ये लक्ष ठेवतात। आणि अतिशय निष्काळजी असे अधिकारी, त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे अशी कोणती यंत्रणा नाही की कुठल्या फॅक्टरीमधून कोणता धूर निघतोय, कोणते हे, आणि हे सगळे रासायनिक वायू याच्यामुळे जो सकाळी त्रास झाला आहे त्याच्यामध्ये डोळ्यांची जळजळ असेल, श्वसनाचा त्रास झाला असेल, याला पूर्णपणे जबाबदार या इकडच्या ज्या कंपन्या असेल, परंतु मी यातला जबाबदार माने हे एमपीसीबीचे अधिकारी आहेत। अतिशय निष्काळजीपणाने ते या ठिकाणी काम करतात। आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली होती परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। आता गुन्हा दाखल करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय आमच्याकडे राहिलेला नाहीये। संभाजी शिंदे साहेबांनी जसं सांगितलं की ग्रीन बेल्टच्या बद्दल आम्ही त्यांना देखील अधिकाऱ्यांना मागणी केली होती की तुम्ही ती जागा आहे ती आमच्या ताब्यामध्ये द्या, आम्ही त्याचं पूर्णपणे ते असं वृक्षारोपण करून ते पूर्णपणे फुलवून टाकू की जेणेकरून प्रदूषणाला त्या ठिकाणी थोडासा आळा बसेल। परंतु आजचा जो झालेला त्रास एकंदरीत लक्षात घेता आम्ही प्रदीपजी गीते आहेत या प्रभागातले, रमेशजी सोळसे
हे जास्त तिकडचे नागरिक त्या ठिकाणी त्यांना प्रचंड त्रास होतो, म्हणून त्या ठिकाणी हे पत्र देखील लिहिलेलं आहे आणि हे या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्या अधिकाऱ्यांना आपण ते पत्र देऊन संबंधित जी कोणती कंपनी असेल, जी फॅक्टरी असेल, त्याच्यावर तातडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा एवढी मागणी करणार आहे. अर्थात रमेशजी, आपल्या परिसरात हा सगळा प्रकार जो आहे तो सुरू आहे. यापूर्वी सुद्धा आपण उपोषणाचा इशारा, आंदोलनाचा इशारा दिला होता. काय सांगाल, तो गुन्हा दाखल न झाल्यास हा इशारा सत्यात उतरताना पाहायला मिळणार आहे का? उपोषण आंदोलन करणार का? श्रद्धा, मागच्या वेळी जेव्हा आपण गेलेलो MIDC तेव्हा तुम्ही स्वतः माझ्या बरोबर होते आणि आपण स्वतः बघितलेलं का तिथे धुराचे असे लोट पूर्ण त्या परिसरात आलेले होते. आणि आज सकाळपासून आपल्या या पुऱ्या कुळगाव परिसरात आणि कात्रप परिसरात सर्व नागरिकांना डोळ्यांचा त्रास होतोय आणि वारंवार आपण ह्या प्रदूषण अधिकाऱ्यांना, MPCB बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सांगून, MIDCच्या अधिकाऱ्यांना सांगून काही काडी मात्र फायदा त्याचा होत नाहीये. आम्ही आज पोलीस स्टेशनला पत्र देतोय. जर पोलीस स्टेशनला पत्र देऊन जर कारवाई काही झाली नाही तर आम्ही 100% उपोषणाचा निर्णय हा घेणार आहे. आणि त्या कंपन्या, अर्ध्या कंपन्या तर आपल्याला माहितीच आहे श्रद्धा, तुम्हाला आम्हाला, त्या कंपन्यांची आपण नावं देऊन त्यांना कारवाई करायला सांगणार आहेत. पण प्रदूषण नियामक मंडळ टाळाटाळ हा करतच आलेला आहे आणि आत्ता पण आम्ही पत्र दिलं, त्यांनी टाळाटाळ केली तर आम्ही उपोषण करणार. शैलेशजी, या पुढे सुद्धा एक कंपनी होती, त्या कंपनीमध्ये आग लागली होती, एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, परंतु तरी सुद्धा पोलीस प्रशासनानं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नव्हता, नॉर्मल ADR दाखल केला होता. कुठेतरी पोलीस प्रशासन पण या कंपनींना मागे पाठी घालण्याचा प्रयत्न करते. निश्चितपणे या परिसरामध्ये प्रदूषणाचा एक प्रचंड फार मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि बऱ्याचदा सकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी धुराचे लोट या परिसरामध्ये पसरलेले असतात. तर या समस्येमुळे आमच्या प्रभागाच्या आजूबाजूला MIDC असल्यामुळे ही एक फार मोठी समस्या, याचा सामना आम्हाला या ठिकाणी करावा लागत असतो. सातत्याने आम्ही MIDC असो, प्रदूषण नियंत्रण महामंडळ असो आणि पोलीस खाता असतो, यांच्याशी संपर्कात असतो आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची आमची भूमिका असते. परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसून येत नाही. जो एअर क्वालिटी इंडेक्स जो 50 ते 60च्या दरम्यान असायला हवा, तो 160 ते जास्तीत 300 पर्यंत बऱ्याचदा जाण्याची देखील परिस्थिती या बदलापूर शहरामध्ये दिसते. अनेक त्रुटी या कंपन्यांवरती नियंत्रण ठेवण्याच्या बाबतीमध्ये प्रदूषण नियंत्रण महामंडळ असो, त्यानंतर MIDC असो, यांच्या बऱ्याचशा त्रुटी या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत. सातत्याने नगरपालिकेमध्ये आम्ही बैठकांच्या माध्यमातून पाठपुरावा करून देखील कोणती सुधारणा होत नाही आणि बदलापूर शहरामध्ये रोजगाराच्या दृष्टीने ज्या पद्धतीने कारखाने हवेत, पण त्याच कारखान्यांची त्याचे दुष्परिणाम देखील या ठिकाणी आम्हाला बदलापूर पूर्वेतील लोकांना भोगावे लागत आहेत. त्यामुळे जर MIDC आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढील काळामध्ये कठोर कारवाई कोणती केली नाही तर वेळप्रसंगी त्या ठिकाणी आम्हाला उपोषणासारखी देखील भूमिका घ्यावी लागेल. आणि आज आम्ही पोलीस स्टेशनला आलोय. आत्ताच जी सकाळची वाळू गळती झाली त्याचा देखील दुष्परिणाम फार मोठ्या नागरिकांमध्ये त्या भोगावा त्यांना लागलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावे अशा प्रकारची आमची भूमिका आणि पुढील काळात MIDC, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पोलीस यांनी कठोर भूमिका या ठिकाणी या संदर्भात घेतली पाहिजे, हीच आमची भूमिका राहील. अर्थात प्रदीपजी, आज मोहनकामाने या परिसरात सुद्धा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला, काय सांगा? खरं तर सकाळी अनेक नागरिकांचे फोन आले, मी स्वतः देखील होतो. हा अक्षरशः नागरिकांच्या जीवाशी खेळ चालू आहे. अनेक दिवसापासून आमचे संभाजी शिंदे असतील, किरण भोईर असतील आणि रमेश कोळशे, नंतर शैलेशजी वडनरे, तर वारंवार तक्रारी देऊन यांच्यावर काही कारवाई होत नाही. पण हा खरोखर याच्यावर आज आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करतोय आणि